ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाफेडच्या कार्यालयात शेतकरी घुसलेले आहेत। सरकारने सोयाबीन खरेदी बंद केल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी संतप्त झालेले आहेत। नाफेडच्या अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसत शेतकऱ्यांनी गोंधळ घातलेला आहे। नाफेडच्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ द्या, अन्यथा सोयाबीन तुमच्या कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलेला आहे। नाफेडच्या कार्यालयात सध्या आपण बघतोय शेतकरी हे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। नाफेडच्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ द्या, अन्यथा सोयाबीन तुमच्या कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा यावेळेला शेतकऱ्यांनी नाफेडच्या कार्यालयात त्यांना इशारा दिलेला आहे आणि ते सध्या कार्यालयामध्ये बसून आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतोय शेतकरी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सरकारने सोयाबीन खरेदी बंद केल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हे चांगले संतप्त झाल्याचं दिसतंय। नाफेडच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसत शेतकऱ्यांनी गोंधळ घातलाय। नाफेडच्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ द्या, अन्यथा सोयाबीन तुमच्या कार्यालयात आणून टाकू असा इशारा दिलेला आहे। काही शेतकरी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, ज्या अधिकाऱ्यांशी बोलताना आपल्याला बघायला मिळत आहेत। बँक अकाउंट, आधार कार्ड, 7/12 क्षेत्र, उत्पादन सगळं रेकॉर्ड आहे। फक्त निर्णय घेतला की त्यांचे काम होणार नाही। शेतकऱ्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे। लोकल मॅनमध्ये 2-250 शेतकरी आहेत तिथे। त्या शेतकऱ्यांमध्ये 2-2 म्हणजे पत्र द्या, नाही झालं तर सगळ्या गाड्या टेम्पो करायचे आणि आपल्या ऑफिस पुढे आणून टाका। तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ। बालाजी, शेतकरी जे आहेत ते चांगलीच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अमित, एक जर बघितलं तर सोयाबीनची खरेदी जी आहे ती काल आज सकाळपासून बंद झालेली आहे आणि सोयाबीन खरेदी करावा यासाठी शेतकरी जे आक्रमक झाले, तुळजापूरचे शेतकरी आहे त्यांनी आज नाफेडच्या अधिकाऱ्यांना भेट घेतलेली आहे आणि त्या कार्यालयाच्या बाहेर जे आहे ते घोषणाबाजी करताना शेतकरी दिसत आहेत। त्यांची एकच म्हणणं आहे की सोयाबीन खरेदी झाली पाहिजे आणि सोयाबीन खरेदी ही जी आहे ती बंद केलेली आहे। जिल्ह्यात जवळपास 12,000 शेतकरी आहेत। काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या, कशामुळे सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचे विशेष आभार मानतो की सातत्याने शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरला। बालाजी, मी काही काळ तुम्हाला थांबवतोय। शेतकरी नेते रविकांत तुपकर सध्या आपल्यासोबत आहेत। तुपकरजी, काय सांगाल, आता शेतकरी जे आहेत आपल्याला चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। सोयाबीन खरेदी बंद झाल्यामुळे चांगलेच आक्रमक झालेत शेतकरी। नाही, सरकारचं मुळामध्ये धोरण चुकीचं आहे। एक तर तुम्ही संपूर्ण सोयाबीन खरेदी करायला पाहिजे होती आणि असं तुम्ही मध्ये बारदाना नाही म्हणून खरेदी बंद ठेवता, परत तारखेचं त्याला या तारखेपर्यंत लिमिट देता, हे चुकीचं आहे हो। सरकारला मुळात खरोखर सोयाबीन खरेदी करायची आहे का? मी कालही बोललो की 60 लाख मेट्रिक टन उत्पादन सोयाबीनचं महाराष्ट्रामध्ये आहे। 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करणार आहे। 7-8 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली। प्रचंड रोष आहे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये। मी काल बोललो, जर का सरकारने शेवटच्या दाण्यापर्यंत सोयाबीन खरेदी केली नाही तर उरलेलं सगळं सोयाबीन आम्ही शेतकरी मुंबईच्या अरबी समुद्रात आणून टाकू आणि काय आंदोलनातून परिणाम होतील त्याला सरकार जबाबदार आहे। थोडीफार लाज वाटली पाहिजे ना या लोकांना। नुसत्या पत्रकार परिषदा घेऊन सांगतात की आम्ही एवढी खरेदी केली तेवढी केली। अहो, व्यापाऱ्यांची खरेदी केली का शेतकऱ्यांची केली एकदा स्पष्ट केलं पाहिजे सरकारने शेतकऱ्यांच्या संयम तुटायचा वाट पाहू नये, नाहीतर शेतकऱ्यांची पोरं हातात रुमणे घेऊन मुंबईला आल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने लक्षात ठेवावं। निश्चित तुपकरजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी संवाद साधलात। तर पुन्हा एकदा आपण जाऊया, आमचे प्रतिनिधी बालाजी सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, शेतकऱ्यांचं सध्या काय म्हणणं आहे? शेतकऱ्यांचंच म्हणणं आपण जाणून घेऊया। काय सांगा बाबा, तुमचं वय झालेलं आहे, एवढ्या या वयात काय अडचण काय आहेत, कशामुळे आला तर तुम्ही? सोयाबीनची इकरी होईना झाली साहेब। इकरी सोयाबीन घेऊन आज 5 दिवस झालं मी इथं बसलो, तरी अजून काय त्याचं इकरीचं काय नाही। मालकीन दवाखान्यात, लेकरं बाळ घरात, जनावर ही राहणार ही त्याचे पुढे आणि रोज ट्रॅक्टरवाले बाहेर मागतील सोडतील आम्हाला। किती सोयाबीन आहे तुमचं? माझं 70 पिशवी आहे। 70 पिशव्या? 70 पिशव्यासाठी 5 दिवस झालं बसला? 5 दिवस झालं बस। आता काय म्हणले अधिकारी साहेब, काय म्हणले आता तुम्ही भेटले? काय अजून नंबर येईना नंबर काय सांगा, तुमच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, काय मुळे आक्रमक पवित्रा घ्यावा लागला? अधिकारी विषय झाला कसा, ऑनलाईन शासनाने 6 तारीख बंद झालेले। मग त्या अनुषंगाने जवळपास तुळजापूर एरियामध्ये शेतकरी जवळपास 250-300 शेतकरी माल घेऊन आल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांनी सह्या बिया करून दिल्यानंतर संबंधित पणन अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना म्हणलं अशा शेतकऱ्याच्या भावना आहेत, मुदत वाढ द्या आणि सरसकट ज्यांनी ऑनलाईन केलेलं आहे त्या शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी करा। नसतात 2 त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितले व आज संध्याकाळपर्यंत काहीतरी निर्णय होईल। म्हणलं आज उद्या वाट बघता नंतर परवा दिवशी तुळजापूर तालुक्यात जेवढं ऑनलाईन शेतकऱ्याचं झालेलं आहे सोयाबीन, त्यांचं जर नाही माप घेतलं तर आपल्या कार्यालयापाशी आणून सगळं